सध्या महाराष्ट्रामध्ये एस-सी कॅटेगरीमधील जातींचे उपवर्गीकरण हा जो मुद्दा एक वादाचा मुद्दा झालेला आहे. तर त्यामध्ये एस-सीमधील जी महार जात, पूर्वाश्रमीची महार जात, जे पुढे 1956 पासून बौद्ध झाली, बौद्ध बनले, धर्मांतरामुळे बाबासाहेबांनी केले, धर्मांतरामुळे बौद्ध बनले. ती महार जात 1956 पासून तर आजपर्यंत 59 जातीमध्ये, ज्या 59 जातीला समान आरक्षण होते 13%, त्यात सर्वात पुढे, सर्वात विकसित ती जात झालेली दिसते. याला कारण शोधलं पाहिजे. जे चांभार समाजाचे बांधव आहेत, मांग समाजाचे बांधव आहेत, की इतर महार जातीचे सोडून इतर जातीचे जे बांधव आहेत, ते असा का विचार करत नाही की ते पुढे का गेले, त्यांचा विकास का झाला, आपण मागं का राहिलो. तर माझं असं निरीक्षण आहे, इतक्या वर्षातील निरीक्षण आहे आणि अभ्यास आहे की बौद्ध समाजातील तरुण आणि विद्यार्थी यांनी काबाड कष्ट केले, प्रचंड काबाड कष्ट. अभ्यास सोडला नाही, वाटेल ते कामं केले. बिना चपलानं, फाटल्या कपड्यानं शाळा शिकले, कॉलेज शिकले, प्रचंड अभ्यास केला, प्रचंड अभ्यास. त्यांचा आदर्श बाबासाहेब होता. अभ्यास केला, प्रचंड अभ्यास केला. स्पर्धा परीक्षामध्ये ते पुढे गेले आणि स्पर्धा परीक्षेतून ते नोकऱ्यात, शासनात, प्रशासनात, सगळ्या क्षेत्रात ते दिसतात. बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे त्यांनी त्यांच्यातल्या अंधश्रद्धा सोडल्या, टाकाऊ अनिष्ट रूढ्या परंपरा सोडल्या आणि काल्पनिक देवदेवता सोडले आणि केवळ फोकस अभ्यास, शिक्षण, अभ्यास, शिक्षण, अभ्यास, याशिवाय पर्याय नाही. महात्मा फुलेंचा त्यांनी आपल्यासमोर आदर्श ठेवला, शाहू महाराजांचा आदर्श ठेवला, बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श ठेवला, तथागत बुद्धाचा आदर्श ठेवला. पण जर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मांग समाजातले आमचे बांधव वाजत वाजवत राहिले, पोराबारांना वाजत वाजवायला नेलेत. अभ्यास करा रे, शाळेत या रे, अरे अभ्यास करा रे, तर शाळेत यायला तयार नाही, बरोबर अभ्यास करायला तयार नाही. हे 56 पासून आतापर्यंत हे चित्र दिसत आहे. फारच बोटावर मोजणे इतके मुलांनी अभ्यास केला आणि पुढे गेले. चांभार समाजाचे जे आमचे बांधव आहेत, त्यांच्याही मुलांकडे आम्ही बघतो, तरुणांकडे त्यांची तशीच अवस्था आहे. आपल्याच व्यवसायामध्ये ढोरं ओढणे, चांबडे काढणे, त्यांचे चपला बनवणे, पॉलिश करत राहणे किंवा इतर जे काही कामं असतील, अभ्यासाकडे दुर्लक्ष, निष्काळजीपणा, शिक्षण मधात सोडून टाकणे. तर शिक्षणाशिवाय तरुणपाय नाही, असे महात्मा फुले म्हणाले. बाबासाहेबांनी सांगितलं की शिकवा, चेतवा, संघटित करा, म्हणजे एज्युकेट, ऑर्गनाइज. तर हा जो मूलमंत्र आहे शिक्षणाचा आणि प्रचंड अभ्यासाचा ध्यास, जो बाबासाहेबांचा 18 तास अभ्यासाचा ध्यास, हा आदर्श या बौद्ध झालेल्या कालच्या महार समाजाने डोळ्यासमोर ठेवला, म्हणून ते पुढे गेले, म्हणून त्याचा विकास झाला. बरं, बौद्ध लोकांनी किंवा त्या पूर्वीच्या महार जातींनी त्या आमच्या मांग समाजाच्या किंवा चामार समाजाच्या बांधवांना, अरे शिकू नका, अभ्यास करू नका, शाळेत येऊ नका, पक्ष फॉर्म भरू नका, असं काही कोणी विरोध केला का यांना? असं तर कधी दिसलं नाही ना, कधी शक्यच नाही. म्हणजे त्यांच्याचमुळे ते मागं पडले आणि आरोप या बौद्ध लोकांवर लावतात, कालच्या महार जातींवर. जरा विचार करा या गोष्टीवर, सत्य काय आहे. आणि सत्य शोधल्याशिवाय, सत्याची बाजू तपासल्याशिवाय, त्याचा बॅकग्राऊंड तपासल्याशिवाय जे सत्य आहे ते तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकत नाही. तर विनाकारण आरोप लावणे, बौद्ध समाजावर विनाकारण बदनाम करणे, बाबासाहेबांवर गलिच्छ आरोप लावणे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे की कुणाचं चुकलं, काय चुकलं.
बाबासाहेबांनी अनंत उपकार केले सर्व जातींवर, जे मागासले होते, जे अतिशय गुलामगिरीमध्ये होते सगळ्या प्रकारच्या. तर यांना गुलामगिरीत राहावंसं वाटते, तर त्यांना सांगून कितीही सांगून ते ऐकत नाही, तर यात बौद्ध समाजाचा काय दोष आहे? पूर्वाश्रमीच्या महाराजाचा काय दोष आहे? यावर विचार व्हावा आणि आरोप बिनबुडाचे आरोप बंद करावे एवढीच विनंती. धन्यवाद.